महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, टेंडरमध्ये खोटे कागदपत्रे स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ निलंबाची कारवाई आपण करणार आहात का? ब्लॅकलिस्टेड व वादग्रस्त कंपनीला टेंडर देण्यात कोणाचा आर्थिक व राजकीय हितसंबंध होता, याची चौकशी आपण त्या ठिकाणी करणार आहात का? 8, 17 व 20 किलोमीटर अंतरावरून माती मुरुम आणण्याचे प्रत्यक्ष ठिकाणी व रॉयल्टीचे रेकॉर्ड अधिकारी दाखवू शकतील का? या संपूर्ण प्रकल्पाची SIT स्थापन करून चौकशी केली जाणार आहे का? सदर कंपनीला अध्यक्ष महोदय इतर सर्व प्रकल्प हे म्हणजे या व्यतिरिक्त या कंपनीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 6,700 कोटी रुपयाचा रत्नागिरीमधला लांजा प्रकल्प सुद्धा देण्यात आलेला आहे. हा प्रकल्प काढून घेण्यात येणार आहे का? महाराष्ट्र अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्वेताताईंनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे. सारंगवाडी हा जो प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा आहे. खर तर या प्रकल्पाचं मूळ प्रमा जी होती प्रकल्पाला ही जलसंपदा विभागाने दिली होती 2009 ला. त्याला तांत्रिक मंजुरी, मूळ प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती, पण काम सुरू झालं नव्हतं अध्यक्ष महोदय. आणि त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी सातत्यानं मागणी केली आणि मग शासनाने हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केला. प्रकल्पामध्ये सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय अडचणी होत्या. भूपातळ्यात मोठी तफावत होती, क्रॉस सेक्शनचा विषय होता, सांडव्याचा लेवलचा विषय होता, डिझाईन मध्ये बदल झाला होता आणि उच्च कालव्याचं जे काही डिझाईन आहे अशामुळे टेल चॅनल पासून या अनेक गोष्टी आणि त्यामुळे या प्रकल्पाची किंमत नक्कीच वाढलेली आहे. आणि ज्या ज्या पद्धतीनं जी अडचण होती अध्यक्ष महोदय त्या पद्धतीनं सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये आज जे प्रकल्पाची किंमत अध्यक्ष महोदय वाढलेली आहे तर GST 2017 पासून लागले जवळपास 28 कोटी रुपये GST वाढ झाली. भूसंपादनाच्या केसेस चालल्या, भूसंपादनामध्ये जवळपास 25 कोटी रुपये गेले. त्याच्यानंतर वन विभागाची जवळपास 24 हेक्टर जमिनीची अडचण होती आणि ती अडचण या ठिकाणी सोडवण्यासाठी बराच कालावधी गेला, रॉयल्टीचे पैसे भरले गेले, भाववाढ झाली आणि अशा पद्धतीनं हा प्रकल्प 20 कोटीवरून आज सन्माननीय सदस्य म्हणतात 280 कोटीचा हा प्रकल्प झाला. पण आज अध्यक्ष महोदय 90% या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी निधी सुद्धा आहे, 200 कोटीचा दिलेला आहे आणि लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने विभागाचे या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि सन्माननीय सदस्यांची अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे MD आहे सुनील कुशिरे यांनी 2022 मध्ये वॉटरफ्रंट कंपनीच्या नावाने मर्सिडीज बेन्झ ही त्यांना गिफ्ट करण्यात आलेली होती अध्यक्ष महोदय. ज्या पुण्याच्या शोरूम मधून ही मर्सिडीज सुनील कोशिरे यांना गिफ्ट करण्यात आली त्याचा व्हिडिओ सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवते. 3 वर्षानंतर अध्यक्ष महोदय म्हणजे जी गाडी वॉटरफ्रंट कंपनीच्या नावाने सुनील कुशिरे यांना देण्यात आलेली आहे ती गाडी 3 वर्षानंतर म्हणजे 2024 मध्ये सुनील कुशिरे यांचे जे भाऊ आहेत दिलीप कुशिरे यांच्या नावाने त्या ठिकाणी करण्यात आलेली अध्यक्ष महोदय. रजिस्ट्री सुद्धा आहे. हे सगळे पुरावे त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर यातील 2.38 कोटी रुपयांचे देयक हे काम न करता काढण्यात आलेले अध्यक्ष महोदय. आज रोजी तिथे आपली लक्षवेधी लागल्यानंतर अध्यक्ष महोदय तिथे काम सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष तिथे काहीही काम झालेलं नाही अध्यक्ष महोदय. या प्रकरणाची SIT त्या ठिकाणी नेमली पाहिजे. हा संघटित अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांनी संगनमताने केलेली ही संघटित त्या ठिकाणी गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अध्यक्ष महोदय. मोकाका तिथे लावला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय गंभीर बाब असल्यामुळे सदस्यांनी जे लक्ष घालून दिलं याच्यावरती उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये मंजुरी देताना किंवा काही एस्टिमेट करताना काही अनियमितता झाली असेल तर या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि तात्काळ या संदर्भात दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू अध्यक्ष महोदय. नाही साहेब नाही ना साहेब. बघा आता 26 लक्षवेधी कशा करायच्या असं नाही असं नाही. काय त्यांनी दिलेल्या बोला त्यांचं उत्तर बरोबर नाही. बोला
अहो माननीय सन्माननीय सदस्य श्वेताताई 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 ओ श्वेताताई एक मिनिट आपले माननीय मंत्री महोदयांना विनंती आपल्या माध्यमातून श्वेताताई स्पेसिफिक आणि पुराव्यासह आता ह्यापेक्षा अजून काय पाहिजे एक सन्माननीय सदस्य त्यांच्या मतदारसंघातील झालेल्या गैरप्रकाराबाबत पुराव्यानिशी सांगत आहेत संपूर्ण पुरावे दिलेत तरी पण चौकशीच अरे ठीक आहे एखादी वेळेस आपण असं म्हणू की वेग काहीतरी बोललेत म्हणून चौकशी करू पुरावे असताना चौकशी म्हणजे चौकशीवर चौकशी आयुष्यभर चौकशी मरतपर्यंत चौकशी कारवाई अजिबात नाही तुमच्याकडे पुरावे दिले त्या संदर्भातले संपूर्ण माहिती आहे तो अधिकारी काय आहे तुम्हालाही माहित आहे आता त्याच्यावर बोलायचं झालं तर 1 तासभर बोलता येईल 1 तासभर मी तुम्हाला सांगतो चला, मंत्री कोणी बोलू. पाठीशी घातले तुम्ही बोलू. सांगा स्पेसिफिक याला निलंबित करू आणि मग चौकशी करू चला. तिथेच बसवून चौकशी काय करणार आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सीताताईंनी या ठिकाणी आता सांगितलं की चौकशी केल्यानंतरच कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करणं उचित होईल परंतु या ठिकाणी सभागृहाची भावना लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय सभागृहाची भावना घेऊन आणि असलेले पुरावे घेऊन सीताताईंच्या मागणीनुसार एसआयटी आम्ही नेमू या संदर्भात आणि 3 महिन्यात एसआयटीच्या माध्यमातून याची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना आम्ही निलंबित काय अजून कठोर कारवाई करू चला. अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक 9 श्रीमती सना मलिक